मध्ये स्वागत आहे. जर माझं व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता समोर कढीपत्त्याचं झाड आहे. तर कढीपत्त्याबद्दल आज थोडीशी माहिती द्यायची. कढीपत्ता हा आमचा गावठी कढीपत्ता आहे आणि शक्यतो गावठी कढीपत्त्याचा छान असा वास येतो. मार्केटमध्ये हायब्रिड कढीपत्ते खूप सारे आहे, त्याच म्हणजे पाने विकले जातात. पण हा आमचा गावठी आहे. गावाकडे शक्यतो गावठीच असं हायब्रिड नसतात आणि गावठी याचे पानं जास्त मोठे नसतात. पण म्हणजे असं वास सुगंध खूप असतो गावठी या कढीपत्त्याला. आणि हायब्रिडला पानं खूप मोठे मोठे असतात पण मग त्यांचा एवढा वास येत नाही. तर कढीपत्ता खुडायचा कसा असतो, कढीपत्ता खुडताना नेहमी हे दाट असं खाली खुडून घ्यायचं असतं, असं खाली करून घ्यायचं असतं, म्हणजे ते नवीन फुटत असतं. आपल्याकडे साधारण कढीपत्ता अशा पद्धतीनं असं पानं काढून घेतं. तर असं जर केलं तर कढीपत्ता कधीच फुटणार नाही तुमचं. त्याच्यामुळे कधीही कढीपत्ता पानं खुडताना असे खाली करून खुडायचे, जेणेकरून मग नवीन पालवी फुटतात. इथं बघू शकता तुम्ही असं नवीन फुटलेलं आहे. आणि कढीपत्ताचं आमचं झाड बघा खूप मोठं झालेलं आहे. जेणेकरून असं कढीपत्ता खुडला तर कढीपत्ता हा तुमचा कायमस्वरूपी असतो. पूर्णपणे संपत नाही, कारण आपण जर असे पाने जर खुडून घेतले तर तो फुटतच नाही. कारण त्यासाठी मग हे देठ असं करून खुडून घ्यायचं असतं, जेणेकरून नवीन पालवी फुटते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचे चॅनल मी नक्कीच अपलोड, म्हणजे माझे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.